तुम्हाला माहित आहे का चॅट जीपीटी तुमचे 5 तासाचे काम 5 मिनिटांमध्ये करू शकतो. हॅलो एव्हरीवन, आय एम अमोल. वेलकम टू अवर चॅनल स्किल नेट या. तर आज आपण पाहणार आहोत चॅट जीपीटी बद्दल. तर चॅट जीपीटी बद्दल तुम्ही ऐकलं असेलच त्याआधी किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा यूज पण केला असेल. पण आज आपण चॅट जीपीटी बद्दल पूर्ण बेसिक पासून पाहणार आहोत. जरी तुम्हाला चॅट जीपीटी हे एआय टूल माहित नसेलच किंवा त्यावर अकाउंट वगैरे कसं बनवायचं हेही माहित नसेल, तरी आपण पूर्ण झिरो पासून आज पाहणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया आजच्या आपल्या फर्स्ट एआय टूलला, जे की आहे चॅट जीपीटी. तर चॅट जीपीटी म्हणजे नेमके काय? तर चॅट जीपीटी हे एक चॅटबॉट आहे, जे की ओपन आय आहे या कंपनीने काय केलंय 2022 मध्ये तयार केलं आहे. जे की काय करतो, आपले जे काम आहेत, जे आपले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चनचे काय करतो, खूप कमी वेळामध्ये काय करतो, आन्सर देतो आणि ते पण प्रॉपर आणि वेल स्ट्रक्चरनी तो काय करतो, आपल्याला आन्सर देतो. जर तुम्ही त्याला काही क्वेश्चन्स विचारले तर त्या क्वेश्चनचे तो काय करतो, तुम्हाला खूप सुंदररित्या असे आन्सर देतो. तो तुमच्या आन्सर मध्ये काय करतो, हेल्पफुल असतो. जर तुम्हाला काही रायटिंग करायची असेल, काही लिहायचं असेल, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात आणि तुम्हाला ईमेल लिहायचा आहे बॉससाठी, किंवा तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन बनवायचं आहे, त्यामध्ये तो तुम्हाला हेल्प करेल. स्टुडंट्सला त्यांचा स्टडी प्लॅन करण्यामध्ये, टाइम टेबल बनवण्यामध्ये हेल्प करेल. किंवा बिझनेस ओनर असतील तर ते बिझनेस ओनरला वेगवेगळे आयडियाज किंवा वेगवेगळे कंटेंट लागतात सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी. त्यामध्ये तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काय करेल, हेल्प करेल आणि ते खूप कमी वेळात. तर हे त्याचे काही मोजके की फीचर्स झाले. त्यानंतर की चॅट जीपीटी नेमके वापरायचे कसे, तर आपण हे पूर्ण झिरो पासून पाहणार आहोत की चॅट जीपीटी वापरायचे कसे, त्यावर अकाउंट कसं यूज करायचं आणि अकाउंट कसं बनवायचं आणि ते आपण यूज कसं करायचं. तर चला डायरेक्ट आपण काय करूया, मी तुम्हाला ब्राउझर मध्ये घेऊन जातो. तुम्ही कोणतेही ब्राउझर यूज करू शकता, जसं की क्रोम यूज करू शकता, मायक्रोसॉफ्ट एज यूज करू शकता, कोणतंही तुम्ही ब्राउझर काय करू शकता, यूज करू शकता. तर मी आता आलो आहे मायक्रोसॉफ्ट माझ्या ब्राउझर मध्ये. तर इथे तुम्हाला सीधा टाईप करायचं आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी टाईप करायचं आहे. आता माझं अकाउंट ऑलरेडी आहे, त्यामुळे डायरेक्ट लॉग इन झालेलं आहे. तर मी लॉग आउट करतो. लॉग आउट करून तुम्हाला दाखवतो की अकाउंट कसं तयार करायचं. हे बघा, इथे राईट साईडला लॉग इन आणि साइन अप फॉर फ्री आहे. तर तुम्ही फर्स्ट टाइम असाल, तर तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करा. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर तुम्ही साइन अप फॉर फ्री वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ईमेल जो ईमेल आयडी आहे, त्या ईमेल आयडी किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तुम्ही मोबाईल नंबरनी काय करू शकता, साइन अप करू शकता आणि लॉग इन होऊ शकता. तर मी ईमेल आयडीनं अकाउंट माझं बनवलं होतं, तर मी ईमेल आयडीने काय करतो, हे बघा पूर्ण आता मी काय केलं, चॅट जीपीटीच्या या अकाउंट मध्ये काय केलेलं आहे, लॉग इन झालेला आहे. तर त्याचा हा इंटरफेस असा दिसतो. तर हा जो आहे तो, याला आपण काय म्हणतो, प्रॉम्प्ट बॉक्स म्हणतो किंवा मेसेज बॉक्स म्हणतो. इथे तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला कशाबद्दल हेल्प पाहिजे, हे तुम्ही इथे टाईप करून विचारू शकता. विचारल्यानंतर चॅट जीपीटी काय करेल, त्याचं तुम्हाला आन्सर देईल. हे लेफ्ट साइडला वेगवेगळे सेक्शन आहे, जसं की न्यू चार्ट. आज जर समजा तुम्ही अगोदर खूप सारे चार्ट केला असेल, तर तुम्हाला एक न्यू चार्ट स्टार्ट करायचे असेल तर इथून करू शकता. सर्च चार्ट, तर तुम्हाला एखादी चार्ट तुमची प्रिव्हियस चार्ट जी सर्च करायची असेल, ते तुम्ही काय करू शकता, इथून सर्च करू शकता आणि डायरेक्ट त्या चार्ट मध्ये काय करता, जाऊ शकता. इमेजेस आहे, तर चॅट जीपीटीने आता फीचर्स आले की इमेजेस, आपण इमेजेस चॅट जीपीटीने कसे बनवायचे हेही येणाऱ्या व्हिडिओज मध्ये पाहणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही एकदा हे पाहून घ्या. तर या अगोदर मी प्रिव्हियस भरपूर सारे चार्ट्स केले होते, तर हे ओल्ड चार्ट्स आहेत. मी जेवढे जेवढे चार्ट्स केले तेवढे तुम्ही काय इथे तुम्हाला सगळे चार्ट्स काय दिसून जातील लेफ्ट साइडला. तर चला मग पाहूया आपण काही क्वेश्चन्स, काही आपले क्वेश्चन्स विचारून चॅट जीपीटीला पाहूया. मग तो कशा प्रकारे आपल्याला उत्तर देतोय ते पाहूया. तर हा जो आहे येथे आहे, आता जसं तुम्ही की व्हॉट्सअपला मेसेज टाईप करता आणि मेसेज बॉक्स मध्ये टाईप करताना पाठवता किंवा नॉर्मल फोन मधून मेसेज करता, तसंच इथे आहे. फक्त तिथे मेसेज, ज्याला आपण मेसेज म्हणतो, मेसेज बॉक्सला जे टाईप करतो त्याला मेसेज म्हणतो. इथे टेक्निकल भाषेमध्ये याला प्रॉम्प्ट म्हणतात. प्रॉम्प्ट म्हणजे काय, जेवढा तुमचा चांगला प्रॉम्प्ट असेल तेवढं तो तुम्हाला काय करेल, स्ट्रक्चर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देईल. तर चला आता आपण प्रॉम्प्ट करतो. आता इथे प्रॉम्प्ट तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये देऊ शकता, जसं की मराठीमध्ये देऊ शकता, हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये किंवा तुमच्या अदर कोणतीही लँग्वेज असेल त्यामध्ये तुम्ही काही ते प्रॉम्प्ट देऊ शकता आणि तसं तुम्हाला उत्तर बी मिळेल. समजा तुम्ही मराठीमध्ये प्रॉम्प्ट दिला
आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही त्याला तसं सांगा, तो इंग्लिशमध्ये देईल. जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर तो मराठीमध्ये पण तुम्हाला देईल. तर मी एक प्रॉम्प्ट इथे देऊन बघतो. आता समजा मी आता स्टुडंटचं एक एक्झाम्पल घेतो. चला त्याला स्टुडंटला फॉर्म्युलेमध्ये खूप कन्फ्युजन असतात. त्यांना फॉर्म्युले लवकर काय करतात लक्षात येत नाही. जर त्यांना कुठे अल्जेब्रिक फॉर्म्युले पाहिजे असतील तर मी इथं जर टाईप केलं, मला मॅथचे बेसिक अल्जेब्रिक फॉर्म्युले हवे आहेत. मग आम्ही बेसिक टाईप केलं, स्पेलिंग मिस्टेक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. तो काय करतो स्वतः म्हणजे त्याचा ब्रेन यूज करून काय करतो, तो बरोबर घेतो. आणि मी याला पेस्ट केलं. तर बघा किती छान पद्धतीने त्याने किती कमी वेळेमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने काय केलेलं आहे, मला रिझल्ट दिलेला आहे. मी फक्त बेसिक प्रॉम्प्ट टाईप केला, मला मॅथचे बेसिक अल्जेब्रिक फॉर्म्युले पाहिजे. तर हे बघा खूप छान पद्धतीने काय केलेलं आहे, खूप छान पद्धतीनं मला आन्सर दिलेला आहे. म्हणून मी म्हटलं होतं स्टार्टिंगला की ChatGPT तुमचे 4-5 तासाचे काम अगदी 5 मिनिटांमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही कमी वेळामध्ये काय करतो, करू शकतो. तर हे झालं एक स्टुडंटचं एक्झाम्पल. तर आपण आता एक दुसरं एक्झाम्पल पाहून बघूया की समजा तुम्हाला मेल टाईप करायचा आहे. जर तुम्हाला समजा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला बॉसला अचानक सुट्टी पाहिजे आणि त्याचा मेल टाईप करायचा आहे, तर तो मेलचा तुम्हाला फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे सिंपल प्रॉम्प्ट देऊ शकता. प्रॉम्प्ट दिल्यानंतर काय करू शकता, तो ChatGPT तुम्हाला हे बघा इथं मी आता प्रॉम्प्ट दिलेला आहे. मला आज अचानक सुट्टी हवी आहे. माझ्या बॉसला पाठवण्यासाठी एक प्रोफेशनल सिक लीव्ह ॲप्लिकेशन ईमेल इंग्रजीतून लिहून द्या. आता बघा मी प्रॉम्प्ट तर तुला दिलेला आहे, तो मराठीतून दिलेला आहे. पण मला जो ईमेल आहे, ईमेलचा फॉर्मॅट मला कशामध्ये पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे. तर तो काय करेल बघा, काही सेकंदामध्येच त्यांनी किती छान प्रकारे एक फॉर्मॅट आपल्याला ईमेलचा दिला आहे. फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचं नाव वगैरे काय, कंपनीचं नाव, तुमचं नाव फक्त टाईप करायचं आहे आणि ॲज इट इज तुम्ही काय करू शकता, या ईमेलला फॉरवर्ड करू शकता. तो नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण एक बिझनेस ओनर्स जे असतात आपले छोटे मीडियम लेवलचे बिझनेस ओनर असतात, त्यांच्यासाठी मी एका प्रॉम्प्ट देऊन बघतो की समजा एखादी आता इथे कपड्याचं दुकान मी घेतलेलं आहे. जर तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही ते टाईप करू शकता आणि त्याच्याबद्दल काय करता आयडियाज वगैरे किंवा कंटेंट काय करू का ChatGPT काय मागू शकता. तर माझं कपड्याचं दुकान आहे, ग्राहकांना पाठवण्याचे एक आकर्षक 50% डिस्काउंट ऑफर चा व्हॉट्सअप मेसेज मराठीतून लिहून दे आणि त्याचे इमोजीसही वापर कर. म्हणजे व्हॉट्सअप मेसेज आपण ChatGPT ला मागितलेला आहे, अट्रॅक्टिव्ह आणि सिम्पल, आणि त्याच्यामध्ये काही इमोजीस, काही पिक्चर्स आपण ऍड करायला सांगितलेले आहेत. तर बघूया आता तो ChatGPT आपल्याला कशा प्रकारे तो देतो. हा बघा, काही सेकंदामध्येच त्याने किती छान प्रकारे व्हॉट्सअप मेसेज लिहून दिलेला आहे. तुमच्या आवडत्या, हा तुम्ही वाचू शकता नंतर. आणि याच्यामध्ये छान असे पिक्चर्स जे आहेत, जे इमोजीस आहेत वगैरे, आता नवीन कलेक्शन आहे ड्रेसचे इमोजीस, ट्रेंडी वगैरे किती छान प्रकारे केले. जर तुम्हाला तुम्हाला कशामध्ये त्या ChatGPT हेल्प पाहिजे तुमच्या, त्यामध्ये तो तुम्हाला काय करेल, खूप चांगल्या प्रकारे हेल्प करेल. आता मला सांगा, असेच आपण जे 1-2-3 प्रॉम्प्ट दिले, हे जर तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल, स्वतःच करायचं असेल तर किती वेळ लागला असता. पण ChatGPTच्या हेल्पनी तुम्ही ते सेकंदामध्ये केलं, बरोबर. तर अशा प्रकारे काय करू शकतो, ChatGPT आपल्याला काय करू शकतो, मदत करू शकतो. तर चला आता आपण पाहिले की ChatGPT ला प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चनचे आन्सर देतो आणि किती स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये देतो. तर काही बेसिक टिप्स आहेत की आपल्याला जर चांगले रिझल्ट पाहिजे असतील ChatGPT मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, चांगले प्रॉम्प्ट द्यावं लागेल, चांगले आणि क्लिअर प्रॉम्प्ट द्यावं लागेल. जेवढा चांगला आपला प्रॉम्प्ट असेल, जेवढे चांगलं आपण त्याला विचारू, तेवढं तो काय करेल, स्ट्रक्चर आणि क्लिअर आपल्याला काय करेल, आन्सर देईल. जसं की समजा आता तुम्हाला एक फॉरेन ट्रिप करायची आहे, फॉरेन ट्रिपला जायचं आहे. जसं मी असं टाईप केलं की मला एक थायलंडचा ट्रिप बनवून दे, ट्रिप प्लॅन बनवून दे, तर तो डायरेक्ट रॅन्डमली काही घेईल आणि वगैरे काय करेल, तो तुम्हाला तशा प्रकारे देईल. म्हणजे एक प्रॉपर आन्सर तो देणार नाही. जर मी त्याला सांगितलं की मला एक थायलंड ट्रिप पाहिजे आहे, माझी मला थायलंड ट्रिपला जायचं आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये डेट मेन्शन केली की केव्हा जायचं आहे, केव्हा वापस यायचं आहे, कुठून तुम्ही जाणार आहात, तिथे किती दिवस तुमचा प्लॅन आहे, तुमचं बजेट काय, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही त्याला दिल्या, तर तुम्हाला काय करेल, तो तेवढ्याच चांगल्या प्रकारे रिझल्ट देईल. मग जेवढा चांगला आपला प्रॉम्प्ट असेल, जेवढा चांगला प्रॉम्प्ट क्लिअर प्रॉम्प्ट असेल, तेवढा चांगला तो काय करेल, आपल्याला उत्तर
देईल. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण आज ChatGPT बद्दल बेसिक्स अशा गोष्टी पाहिल्या आहेत, की कसे अकाउंट ओपन करायचे, ChatGPT मध्ये कसा पहिला आपला प्रॉम्प्ट द्यायचा वगैरे. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला ह्या गोष्टी काही जमणार नाहीयेत. तर जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला काय होईल, तुम्ही AI टूल्स बद्दल फॅमिलियर होत जाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ChatGPT चा यूज करून आपण इमेजेस कसे बनवायचे. वेगवेगळ्या प्रकारचे जे इमेजेस जे आपल्याला लागतात, ते इमेजेस आपण कसे बनवायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि तोपर्यंत जर माझा तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल, तर तो व्हिडिओ जाऊन पहा. कारण तो कम्प्लिटली मी AI ने यूज केला आहे. त्यामध्ये मी AI इमेजेस यूज केले आहेत, AI व्हॉइस यूज केला आहे. कम्प्लीट हा काय म्हणतात AI व्हिडिओ आहे. इंट्रोडक्टरी AI व्हिडिओ आहे. तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर तो पण जाऊन तुम्ही एकदा पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की AI किती चांगल्या प्रकारे आपल्याला हेल्प करू शकतं आपल्या फील्डमध्ये. तर चला तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक यू. तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय करा, शेअर करा. थँक यू.